व्यंकटेश पॅराडाईज पुणे. ॲम्युनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे. व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड. ॲम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुरंदर तालुक्यातील भिवडीच्या तरुणांनी एकत्र येत भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअप ग्रुप बनवून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिण्याचे पाणी उपलब्ध करून एक वेगळाच आदर्श निर्माण घालून दिला आहे व गावाला दुष्काळापासून ज्या वेदना झाल्या त्या दूर करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योजक क्षेत्रातील तरुणांनी सढळ हाताने मदत केली. याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हुतात्मा उपांजी राजे नाईक हायस्कूल मॅनेजमेंट व समस्त ग्रामस्थ भिवडी यांनी या तरुणांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात केला. डॉक्टर मनोज शिंदे, उद्योगपती राहुल गायकवाड, श्याम क्षीरसागर, अविनाश चांदगुडे, सुनील गायकवाड, रंगनाथ शिंगाडे, सुरेश पोटे, नितीन शिंदे, वसंत अवचरे, किरण गायकवाड तसेच या कार्यात अनेक लोकांनी सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांना शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब बिनताडे, संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत अण्णा बिनताडे, साधुभाऊ दिघे, सदाशिव दिघे, उत्तमराव पाटील, केशवआप्पा दिघे, शांताराम जैनक, निलेश पवार, शंकर गायकवाड, निलेश दिघे, बजरंग गायकवाड, विलास पवार, अमोल कदम, महादेव दिघे, मधुकर चव्हाण याचबरोबर शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. राजे उमाजी नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे सर यांनी प्रास्ताविक केलं. सूत्रसंचालन प्रवीण तांदळे सर तर आभार संजय कटके यांनी मानले. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. की माणसातला माणूस ओळखणं किंवा समाजाचे खऱ्या अर्थानं गरज ओळखणं याचं काम या व्यक्तीने केलंय. आम्ही अगदी उन्हाळा पाहिला असेल तर डॉक्टर मनोज हा व्हॉट्सअपवर होता आणि 10 मिनिटांनी हा टँकर इथं आलेला आहे. आता या घरामध्ये जाईल, पुढच्या घरच्या माणसांनी तो तिथं तयार राहावं, 2 बॅरलपेक्षा जास्त पाणी घेऊ नये म्हणजे पाणी आपल्याला रोजच्या रोज पडेल. अशा बारीक सारीक सूचना या तरुणांनी गावाला दिल्या आणि गावामध्ये सगळ्या वस्तीवर चारा, पाणी असे चांगल्या पद्धतीने वाटप झालं. त्याचबरोबर राहुल गायकवाड आहे. राहुल गायकवाडांनी अतिशय मोलाचा वाटा यामध्ये उचलला. म्हणजे पाण्याची टाकी असेल, पाणी असेल, चारा असेल, त्याचं खूप सुंदर असं वाटप केलं. म्हणजे राजकारण हा भाग बाजूला ठेवून आपली माणसं आहेत ती जगली पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं ज्या काळी सुकाळ असतो म्हणजे ज्या काळी भरपूर पाणी असतं त्या काळापेक्षाही चांगल्या पद्धतीचं पाणी दुष्काळामध्ये लोकांनी गावाला दिलं. त्याबद्दल त्यांचा विशेष आज सत्कार करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन आहे. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष परिषद सदस्य, कारण आम्ही तो बॅनर छापला आणि बॅनर छापताना मी त्या बॅनरवाला सांगितलं की आधी आदर्श लिही आणि मग माझी जिल्हा परिषद सदस्य काय झालं तर तो कारण असं की तो म्हटला की सर तुम्ही आता उलट करताय, याच्यापूर्वी हा बॅनर असा कधीच छापला नाही कोणी. मी त्याला सांगितलं की सर आदर्श कधी माझी होत नाही, आपण माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत पण तेही आदर्श आहे. मग बॅनरवर पहा, आज एक वेगळा प्रयोग आहे हा, आदर्श माझी जिल्हा परिषद सदस्य पुणे. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. हे विद्यालय म्हणजे अगदी चांगलं आदर्श होण्यासाठी ज्या बारकाव्या ज्या बारीक सारीक सूचना आहेत आपण नेहमी करत असतात आणि ते करण्याबरोबरच ते आर्थिक मदतही करत असतात. हा जो एंट्रन्स आहे आपण ज्या ठिकाणी बसतोय किंवा समोर जातो ते सगळं आपणच्या कडेपटात संस्थेमार्फत सुसज्ज असं करून दिलेलं आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यानंतरची सत्कार मूर्ती आहे ती सुद्धा या परिसराचे सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक यांचा या मदतीसाठी भरीव आणि मोलाचं कार्य त्यांनी या पाण्याची वाहतूक केली. असे यानंतर शेवटचा जो सत्कार सन्मान होत आहे.
आपल्या गावाच्या वतीने 5 गावांमध्ये गेल्या 2 महिन्यापासून या कामामागे आम्हाला प्रेरणा देणारे अण्णा यांनी खूप खंबीर अशी साथ दिली, त्याच्यामुळे हे सर्व शक्य झाले. तर मी सर्वप्रथम अण्णांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी आमचा एवढा सन्मान करून आम्हाला पुढच्या कार्यासाठी किंवा अजून प्रेरणा मिळेल असा आमचा सत्कार केला. त्याबद्दल त्यांचे व समस्त ग्रामस्थांचे मी भिवडी ग्रामस्थांच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या वतीने आभार मानतो. उपक्रम या शाळेवर अनेक वेळा त्या ठिकाणी झालेले आणि ते अनेक काही इथले सैनिक आहेत, काही मुलं त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पदावर आहेत, त्यांचा सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा, गावाचं गावपण जपण्याचं काम करावं, मुलं त्या ठिकाणी चांगली सुसंस्कृत सुशिक्षित कशी होतील या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम देशात असतील, राज्यात असतील, ते आपल्या शाळेवर आपल्याला कसे राबवता येतील अशा पद्धतीचा प्रयत्न करण्याचं काम तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून अशा या शाळेच्या माध्यमातून आज या ठिकाणी या त्रिमूर्तींचा सत्कार या ठिकाणी होतोय. राहुल असेल त्या ठिकाणी आमचा मनोज या ठिकाणी बोलला आता, आणि दुसरं कोण आहे, श्याम क्षीरसागर दिसलं नाही, श्याम क्षीरसागर केला. तिघांचाही सत्कार आपण केला. त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी मदत केली, तानकुडे नाव घेतलं, आणखी नावं घेतली, सगळ्यांची नावं घेतली, ड्रायव्हरची नावं घेतली, त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम आपल्या सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी केलं. 3 महिने सातत्यानं चारा गावातल्या जनावरांना पुरवला, ती जनावरं जगवण्याचं काम केलं. इतकं पुण्याचं काम आहे, फार मोठं काम आहे. त्या कामाचा फार गाजावाजा करायची गरज नाही. ते पुण्य ऑटोमॅटिक जे करणारच आहे त्याच्या पदरात त्या ठिकाणी नक्कीच पडतं. आणि तशा पद्धतीनं तुम्ही भविष्यात जे जे का चांगलं करायला जाताल त्याच्यामध्ये या पुण्याचा सुद्धा वाटा तुमच्या त्याच्यामध्ये तराजूमध्ये नक्कीच पडेल. दाखवला कृतज्ञता हा खरं म्हटलं तर माणसाच्या अंगावर अतिशय चांगल्या प्रकारे न दिसता शोभून दिसणारा दागिना असतो की चांगल्या केलेल्या कामाचं आपण त्यांच्या पाठीवर थाप टाकून कौतुक करतोय, कृतज्ञता व्यक्त करतोय, उपकाराची जाणीव ठेवतोय. आणि त्यांना पुढे असंच काम करण्यासाठी डॉक्टर शिंदेचा एक उल्लेख करायचा, इतरांकडून राहून गेला तर मी करतो. त्यांनी इथं पाणी पुरवठ्याचं, चारा पुरवठ्याचं, मलाही एकदा चारा पुरवठ्याचं ज्यावेळी आम्ही सुरुवातीला गाड्या घेऊन आलो त्यावेळी निमंत्रण दिलं, आलोही होतो. पण त्यांनी मी जे 4 कॅम्प आप्पासाहेब चालवत होतो त्या ठिकाणी कुठलंही जनावर आजारी पडलं तर मोफत सेवा देव केली, हे सुद्धा सांगायला विसरू नये. आणि सांगितलं की साहेब मी कुठेही तुम्ही बोलवा तुमच्या कार्यकर्त्यांना, कारण त्यावेळी आम्ही प्रचारात खूप बिझी होतो अण्णा. आणि मग त्या स्थानिक कार्यकर्त्यावर जबाबदारी दिली होती, गाडी आली का, उद्याची गाडी कधी येईल, कुटी मशीन आली का, हे सगळं काम स्थानिक कार्यकर्त्यांनी केलं. त्या सर्वांचं मी इथं आभार मानतो. व इथून पुढेही अशी काही अडचण आली, काही प्रसंग आला तर सर्वच या दात्यांनी अशीच आपल्या गावासाठी मदत करावी. व मी वैयक्तिक स्वतःही आपणास आवाहन करतो की कुठल्याही प्रकारची मदत गावासाठी असू द्यात, कुठल्याही प्रकारची असू द्या, त्याच्यामध्ये जनावरांची असू द्या, पाण्याचा विषय असू द्या, चाऱ्याचा विषय असू द्या, औषधाचा विषय, कुठल्याही वैद्यकीय काही मदत असेल आणि कुठल्याही प्रकारचे कुठलेही सहकार्य गावास लागेल ते आपल्या लाडक्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीने आपण ते 100% सोडवण्याचा प्रयत्न करतो अशी मी ग्वाही देतो. अण्णांनी व शाळेतील सर्व शिक्षक, जगदाळी सर प्रामुख्याने सर्वांनी अतिशय चांगला हा उपक्रम राबवला, त्याबद्दल मी त्यांचे नियोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार असतील किंवा प्रांतसाहेब असतील, त्याचप्रमाणे बिडो मॅडम असतील, त्या सर्वांनीच तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी नियोजनाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. प्रशासनालाही आमदार साहेबांनी आदेश दिले होते की टंचाईच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या गावची पाणी मागणी आली तर त्याला प्रशासकीय मान्यता देण्याबाबत अडचण. आज आपण कार्यक्रम गावात करत असताना संपूर्ण गावाला विश्वासात घेऊन या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम केला तर ते अधिक योग्य ठरतं. पण या दोघांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे, कारण आता तुम्हाला सांगतो. आणि त्याच्याबरोबर दुसरे श्यामचं बी कौतुक केलं पाहिजे, कारण मला डॉक्टर मला माहित नाही, मी ते गावात बघितलं नाही कोणी केलं, काय काय केलं काय ते मला माहित नाही, कोणी कोणी देणगी दिली काय दिले मला माहिती. पण जास्त ह्या दोघांनी आणि त्याच्याबरोबर त्याला साथ देणारे शिपाई असला तरी पगार असला
म्हणजे पगारापूर्वी ड्युटी नाही, तर त्यांनी गावचं आपण कर्तव्य आहे. त्यांनी ते श्याम नंतर दोन्ही ड्रायव्हर त्यांची नोकरी त्याला पगार मिळतो म्हणण्यापेक्षा त्यांनी फक्त श्यामचं आपल्या डॉक्टरचा फोन आला की खेळगावात आली हटल्या वस्तीला आले की त्यांचा फोन, म्हणून ह्या तिघांचा सगळ्यांचा सत्कार माझ्या डोक्यात आला की आलो आता जेवढे 1.5 महिन्यापूर्वी सारख्या गावालाही सगळ्यांना म्हणायचो की त्यांचा सत्कार झाला पाहिजे.